Hello students, today we have studied the topic IUPAC nomenclature of class 11. IUPAC nomenclature means it is a International Union of Pure and Applied Chemistry. Pure and Applied Chemistry. IUPAC nomenclature चे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण बघूयात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बेसिक रूल आपल्याला पाहायला मिळेल लॉन्गेस्ट चेन रूल. हा जो लॉन्गेस्ट चेन रूल आपल्याला आहे, सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स, धिस इज कॉल्ड द पॅरेंट चेन. आणि जे कार्बन ॲटम त्या पॅरेंट चेनमध्ये इन्क्लूड नाहीत अशा ॲटम्सला आपण काय म्हणतो, ब्रँच चेन और सबस्टिट्युएंट और ऑदर ग्रुप. झाला फर्स्ट रूल. आता एक्झाम्पल बघा, इथे की स्ट्रक्चर दिले, इथे आपल्याला CH3 स्ट्रक्चर दिले, CH3 CH CH3 CH2 CH2 C CH3 CH3 CH2 CH3. मग पहिला जर रूल आपण अप्लाय केला लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम, so 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6. रूल प्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याला लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. मग अशा वेळेस आपण काय केलं तर 7 मेंबर रिंग असलेली कार्बन चेन आपण सिलेक्ट केली. आता ही जी चेन आहे त्याला आपण समजा ब्रॅकेट करून घेतलं. हे जे ब्राऊन कलर जो तुम्हाला दिसते ते ब्रॅकेट सपोज आपण करून घेतले. मग हे चेन सोडून राहिलेले जे कार्बन ॲटम्स आहेत त्या कार्बन ॲटम्सला काय म्हणतो आपण, ऑदर ग्रुप्स और सबस्टिट्युएंट और ब्रँच चेन म्हणतो. आणि जी ब्राऊन कलरच्या रिंगमध्ये दिसणारी जी चेन आहे की ज्यामध्ये टोटल 7 कार्बन ॲटम्स आहेत त्याला काय म्हणणार आपण, पॅरेंट चेन असं म्हणतो. तर हा आपला पहिला बेसिक रूल आहे, टू सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन रूल. आता यामध्ये CH3 CH CH2 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 CH CH3 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9. तर जर आपण ह्याला नंबरिंग केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल 7 कार्बन ॲटम पाहायला मिळतील. दुसरा ऑप्शन आहे आपल्याला त्या पद्धतीने जर कार्बन चेन आपण सिलेक्ट केले त्याला नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 7 8 9. या चेनमध्ये आपल्याला 9 कार्बन ॲटम पाहायला मिळतील. सो दे कंटेन 9 कार्बन ॲटम्स. मग आपला जो रूल आहे की टू सिलेक्ट लॉन्गेस्ट चेन, तर त्या रूलप्रमाणे आपलं जे करेक्ट नंबरिंग आहे किंवा करेक्ट सिलेक्शन ऑफ कार्बन ॲटम्स आहे ते आपलं सेकंड असणार आहे. फर्स्ट सिलेक्शन हे रॉंग असेल. सो द करेक्ट चेन इज 9 कार्बन ॲटम्स. रूल नंबर 2, lowest number rule. So the number of carbon atom of the parent chain as 1 2 3 4 1 2 3 4 etc. starting from that end which gives the lowest possible number to carrying the substituent. हा जो सबस्टिट्युएंट मॉलिक्यूल आहे किंवा ब्रँच चेन आहे किंवा ऑदर ग्रुप आहे त्या ऑदर ग्रुपला काय आला पाहिजे, लोएस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला त्या कार्बन चेनला किंवा पॅरेंट चेनला नंबरिंग करायचं असेल. मग एक्झाम्पल आपण जर बघितलं तर या एक्झाम्पलमध्ये ऑदर ग्रुप आहे ही कार्बन चेन आपण सिलेक्ट केली CH3 CH CH2 CH2 CH3. ला नंबरिंग करूया 1 2 3 4 5.
तर या पद्धतीने आपण नंबरिंग केलं लेफ्ट साईडने. आणि दुसरी जी चेन आपण दुसऱ्यामध्ये जर नंबरिंग करतोय ते जर आपण राईट साईडने नंबरिंग केलं 1 2 3 4 5, तर फर्स्ट सिलेक्शनमध्ये 5 कार्बन ॲटम आपण पॅरेंट चेनमध्ये आहेत. सेकंडमध्ये पण 5 आहेत, म्हणजे नंबर ऑफ कार्बन चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन चेन पॅरेंट चेन आर सिमिलर. पण जे करेक्ट नंबरिंग आहे ते करेक्ट नंबरिंग कोणतं असणार आहे, तर नंबर 1 हे करेक्ट नंबरिंग आहे. आणि फर्स्टमध्ये हा जो CH3 ग्रुप आहे तो CH3 हा सेकंड पोझिशनला आपल्याला दिसतोय, म्हणजे हा झाला तुमचा लोवेस्ट पॉसिबल नंबर. तोच इथे नंबर किती येतोय, तो 4ला येतो. मग लोएस्ट आपला 2 असणार आहे, म्हणजे करेक्ट नंबरिंग झालं आपलं लोएस्ट पॉसिबल नंबर. रूल नंबर 3. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये CH3 CH CH CH2 CH2 CH3 6 कार्बन ॲटम असलेली चेन आपण सिलेक्ट केली. इथे पण 1 2 3 4 5 6 इथे 6 कार्बन ॲटम असलेली चेन सिलेक्ट केली. दोन्ही एक्झाम्पलमध्ये हे दोन्ही एक्झाम्पल एकच आहेत, फक्त चेन सिलेक्टचा प्रकार आपण वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. दोघांमध्येही नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 आहेत. पहिल्या सिलेक्शनमध्ये 2 ऑदर ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतील. एक आहे CH3, सेकंड आहे CH2 CH3. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये एकच ऑदर ग्रुप येईल, तो आहे आयसोप्रोपाइल ग्रुप. सो फर्स्ट चेन they contain 2 alkyl substituent, and in second selection they having only 1 alkyl substituent. मग चेन सिलेक्ट करत असताना ज्या चेनवरती जास्त अल्काइल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतील, मोर अल्काइल सबस्टिट्यूट पाहायला मिळतील, अशी चेनचं सिलेक्शन किंवा कार्बन चेन सिलेक्शन हे करेक्ट असणार आहे. सो इफ द चेन ऑफ इक्वल लेंथ, पण कधी जर इक्वल लेंथ ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन द पॅरेंट चेन, जेव्हा हे पॉसिबल असेल तेव्हा सिलेक्ट वन विथ द लार्ज नंबर ऑफ साइड चेन. अशा पद्धतीने आपल्याला हा थर्ड रूल अप्लाय करायचा. फोर्थ रूल आहे इफ द सेम सबस्टिट्यूटेड. फोर्थ रूल आहे रूल नंबर 4. If same substituent or side chain occurs more than once, then the use prefix di for 2, tri for 3, tetra for 4, penta for 5, etc. are attached to the name of the substituent. जर एकापेक्षा जास्त सिमिलर ऑदर ग्रुप जर प्रेझेंट पाहायला मिळाले असतील, तर जेवढे ऑदर ग्रुप्स आहेत त्याप्रमाणे त्याला आपल्याला प्रिफिक्स यूज करायचा आहे. पण तो प्रिफिक्स कुठे लिहायचा आहे, त्या सबस्टिट्यूएंट ग्रुपच्या नावाच्या अगोदर आपल्याला लिहायचा आहे. एक एक्झाम्पल बघा इथे, की आपण सपोज हे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये ही कार्बन चेन आपण सिलेक्ट केली, कार्बन चेनला नंबरिंग केला, सेकंड रूल आपण अप्लाय करतोय. सेकंड रूलप्रमाणे आता 4 कार्बन ॲटम असलेली आपण चेन सिलेक्ट केली. इथे 2 ऑदर ग्रुप्स आहेत, पण हे दोन्ही ऑदर ग्रुप्स आपले कसे आहेत, तर सिमिलर आहे, CH3 CH3. मग इथे आपल्याला सेकंड कार्बन ॲटमवरती एक CH3 आहे आणि थर्डवरती एक CH3 आहे. CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे, तर मिथाईल. मग ह्या मिथाईल ग्रुपचं नाव लिहिण्याच्या अगोदर आपल्याला तो प्रिफिक्स यूज करायचा आहे, तो आहे डाय. सेकंड एक्झाम्पल CH3 CH2 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 CH3. यामध्ये 2 ऑदर ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याला आपण नंबरिंग चेनला नंबरिंग करूयात. जे सेकंड एक्झाम्पल आहे त्या सेकंड एक्झाम्पलमध्ये कार्बन चेन आपण सिलेक्ट करूयात. 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम असलेली चेन सिलेक्ट केली. यामध्ये आपल्याला 2 ऑदर ग्रुप्स पाहायला मिळतील. 6 कार्बन ॲटम असलेली आपण चेन सिलेक्ट केली, त्याला आपण नंबरिंग करूयात. 1 2 3 4 5 6. हे करेक्ट नंबरिंग आहे, कारण इथे जे ब्रँच आहे त्या ब्रँचला लोएस्ट पॉसिबल नंबर आला 3.
इथे दोन ऑदर ग्रुप्स आहेत, दोन्ही ऑदर ग्रुप आहे C2H5 आणि त्या C2H5 ची जी पोझिशन आहे ती आहे 3-3. जर आपण राईट साइड नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 तर इथे आपल्याला 4 येईल. इथे आपल्याला करेक्ट जे नंबरिंग आहे ते कोणतं असणार आहे. आता हे कसं ओळखायचं तर यांचं आपण ॲडिशन करून बघायचं आहे. 3 + 3 = 6, 4 + 4 = 8. So 6 is less than 8. मग जिथे ॲडिशन ही कमी असेल ते आपलं करेक्ट सिलेक्शन असेल, जिथे ॲडिशन जास्त असेल हे रॉंग सिलेक्शन आपल्याला पाहायला आहे. करेक्ट सिलेक्शन आपलं जे आहे राईट साईड लेफ्ट साईडचा नंबरिंग 1 2 3 4 5 6. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं. या कंपाऊंडचं IUPAC नेम 3,3 डायइथाइल हेक्सेन. सेकंड एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, कार्बन चेन सिलेक्ट केली, त्याला नंबरिंग करूया आपण 1 2 3 4 5 6. आता करेक्ट नंबरिंग कोणता आहे आपल्याला चेक करायचं आहे. इथे आता लेफ्ट साईडने आपण नंबरिंग केलं, लेफ्ट साईड नंबरिंग केल्यानंतर इथे आपल्याला 3 अदर ग्रुप्स पाहायला मिळतील. त्या 3 अदर ग्रुपची जी पोझिशन आहे ती आपल्याला 2 5 5 पाहायला मिळेल. 2 नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 वरती एक आहे आणि 5 कार्बन ॲटमवरती 2 अदर ग्रुप्स आहेत. हे 3 अदर ग्रुप्सची पोझिशन झाली. जर राईट साईडने आपण नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 6. इथे जे अदर ग्रुप्स आहेत त्यांची पोझिशन आपल्याला 2 5 5 पाहायला मिळेल. जे 2 CH3 कार्बन नंबर 2 वरती आहेत, एक CH3 ग्रुप कार्बन नंबर 5 वरती आहे. आता यांचं आपल्याला ॲडिशन करून बघायचं. ॲडिशन करत असताना पहिला आपण जर इथे बघितलं 2 5 5 तर जर ॲडिशन येणार आहे 9. जर 2 5 5चं ॲडिशन केलं तर त्याचं ॲडिशन येणार आहे 12. 9 नंबर इज लेस दॅन 12. द करेक्ट नंबरिंग हे कोणतं आलं पाहिजे, ज्या नंबरची ॲडिशन 9 होईल, म्हणजेच त्या ठिकाणी राईट साईडचं नंबरिंग हे आपलं करेक्ट नंबरिंग असणार. आणि त्या कंपाऊंडचं नाव झालं 2 4. कंपाऊंडचं नेम आहे 2,2,5 ट्रायमिथाइल हेक्सेन. रूल नंबर 5. इफ two different substituted or if two different substituent are located at, rule number 5 आहे, if two different substituents are located at equivalent position from the two ends of the main chain, then the numbering of chain is done in such a way that the alkyl group which come first in alphabetical order get the lower numbers. एक एक्झाम्पल पाहूयात. CH3 CH2 CH CH CH2 CH3 C2H5 CH3 CH3. हे एक्झाम्पल आपण जर बघितलं, त्या एक्झाम्पलमध्ये कार्बनची चेन आपण हे सिलेक्ट करणार आहोत CH3 CH2 CH CH CH2 CH3. 6 कार्बन ॲटम असले आपण चेन सिलेक्ट केली. आता इथे 2 अदर ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतील, एक आहे CH3, सेकंड आहे C2H5. आता दोन साईडने आपण नंबरिंग करून बघूयात. पहिले लेफ्ट साईडने नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 6 आहे. त्याचं नॉमेनक्लेचर येईल 4 इथाइल 3 मिथाइल हेक्सेन. पण जर आपण राईट साईड नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 6, त्याचा IUPAC नेम येईल 3 इथाइल 4 मिथाइल हेक्सेन. मग जर नंबर ऑफ कार्बन चेन जर अदर ग्रुप्समध्ये जर लेफ्ट आणि राईट साईडने नंबरिंग जर सेम येत असेल तर ज्या बाजूने अल्फाबेटिकली फर्स्ट जो ग्रुप अगोदर असेल ते नंबरिंग आपलं करेक्ट असणार आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये
अल्फाबेटिकली कोणता ग्रुप आहे? हा इथाइल ग्रुप अल्फाबेटिकली फर्स्ट असणार आहे. इथाइलचा ई आणि इकडे आहे मिथाइलचा एम. करेक्ट जे ऑप्शन आहे ते हे साईडचं आपल्याला राईट साईडचं नंबरिंग हे करेक्ट आहे आणि करेक्ट IUPAC नेम आहे 3 इथाइल 4 मिथाइल हेक्सेन. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स. जर काही मोठे अदर ग्रुप्स जर आपल्याला पाहायला मिळतील, काही कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट ग्रुप्स जर कार्बन चेनवरती असेल तर त्यांचं नंबरिंग आणि त्यांचं IUPAC नेम कसं लिहायचं हे आपण बघूयात. आता इथे आपल्याला हे 4 अदर ग्रुप्स पाहायला मिळतील. 4 मध्ये 3 ग्रुप आपले सिंपल ग्रुप आहेत, पण चौथा जो ग्रुप आहे पिंक कलरचा तो हा कॉम्प्लेक्स ग्रुप त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता नंबरिंग ऑफ कार्बन चेन 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन ॲटम असलेली आपण चेन सिलेक्ट केली. त्या 8 नंबरच्या कार्बन ॲटमवरती त्यापैकी 3 अदर ग्रुप्स जे आहेत CH3 हे कार्बन नंबर 2 वरती 2 आहेत आणि 6 वरती 1 आहे. आणि जो कॉम्प्लेक्स ग्रुप आहे त्या कॉम्प्लेक्स ग्रुपला पण आपल्याला आता काय करायचं आहे? नंबरिंग करायचं. त्याला आपण नंबरिंग केलं 1 2 आणि 3. आता ह्या कंपाऊंडचा IUPAC नेम असेल. नंबर ऑफ कार्बन ॲटम 8 आहेत पॅरेंट चेनमध्ये, जे पॅरेंट अल्केन झालं आपलं ऑक्टेन. त्यानंतर पहिले जे सिंपल ग्रुप होते 2 2 अँड 6 ट्राय मिथाइल. आणि जो कॉम्प्लेक्स ग्रुप आहे त्या कॉम्प्लेक्स ग्रुपमध्ये हा 4 नंबरच्या कार्बन ॲटमवरती कोणता ग्रुप लिहायचा आहे? 4 नंबरच्या कार्बन ॲटमवरती 1 मिथाइल. आपण ह्याला नंबरिंग केलं कॉम्प्लेक्स ग्रुपला. परत त्या कॉम्प्लेक्स ग्रुपमधल्या कार्बन नंबर 1 वरती आणखी एक अदर ग्रुप आपण इथं प्रेझेंट केलाय, तो आहे तो 1 मिथाइल. आणि इथे जी चेन आपण सिलेक्ट केली त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप प्रोपाइल. द करेक्ट IUPAC नेम 2 2 6 ट्राय मिथाइल 4 आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे मग 1 मिथाइल प्रोपाइल आणि नंतर पॅरेंट अल्केनचं नाव लिहायचं आहे ऑक्टेन. काही आपण क्वेश्चन बघूयात. गिव्ह द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. आता इथे आपल्याला फर्स्ट रूल आहे की कार्बन चेन सिलेक्ट करायची. मग कार्बन चेन साठी 1 2 3 4 5 6 7 8 9 हे एक आपलं सिलेक्शन आहे. नंतर 1 2 3 4 5 6 7 8 ही नाही, म्हणजे आता मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेली चेन आपल्याला सिलेक्ट करायची, ती आहे 9 कार्बन ॲटम असलेली चेन. झाले पॅरेंट चेन. आता नंबरिंग आपल्याला लेफ्ट साईडने करायचं का राईट साईडने? तर लेफ्टने जर आपण नंबरिंग करून बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9. आता इथे एकच आपल्याला अदर ग्रुप पाहायला मिळेल, पण हा कॉम्प्लेक्स ग्रुप आहे. या कॉम्प्लेक्स ग्रुपला पण लोएस्ट नंबर आपण बघूयात. तर राईट साईड नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9. आता दोन्ही साईडने जर नंबरिंग केलं तर तो कॉम्प्लेक्स ग्रुपला नंबर 5 येतो. मग कोणत्याही एका बाजूने आपण नंबरिंग केला तरी ते करेक्ट येणार आहे. पण आता जो कॉम्प्लेक्स ग्रुप आहे त्या कॉम्प्लेक्स ग्रुपलाही आपल्याला काय करायचं तर नंबरिंग करायचं. हे आपण आता नंबरिंग काय करूयात 1 2 अँड 3. या कॉम्प्लेक्स ग्रुपमध्ये परत 2 सबस्टिट्युएंट आपल्याला पाहायला मिळतील. मग आता हा कॉम्प्लेक्स ग्रुप किती नंबरच्या कार्बन ॲटमवरती आहे तर 5. तो 5 आणि पुढे ब्रॅकेटमध्ये आता नंबर 2 वरती परत आपल्याला 2 अल्काइल ग्रुप पाहायला मिळतील. तो 2,2 दोन्ही ग्रुप सेम आहेत म्हणून प्रिफिक्स यूज केला डाय. त्या ग्रुपचं नाव आहे मिथाइल आणि त्या चेनमध्ये 3 कार्बन ॲटम आहेत म्हणजे प्रोपाइल. हे सगळं ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आणि ब्रॅकेटच्या बाहेर जो पॅरेंट अल्केन आहे की ज्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 9 आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन येईल आपलं
no name. The correct IUPAC name 5,2,2-dimethyl propyl no name. हे आपलं कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं करेक्ट IUPAC नॉमेनक्लेचर असेल. The next point, nomenclature of alicyclic compounds. alicyclic आपण आता क्लासिफिकेशन मध्ये बघितलंय. मग ही सायक्लोहेक्झेन आणि त्या सायक्लोहेक्झेन ग्रुपला कोणता ग्रुप ऍड केला आपण? मिथाइल ग्रुप अटॅच केलाय, म्हणजे कंपाऊंडचं नाव येईल मिथाइल सायक्लोहेक्झेन. दुसरं एक्झाम्पल आहे सायक्लोपेंटेन मॉलिक्यूल आहे आणि सायक्लोपेंटेनला 2 ऑदर ग्रुप्स आहेत. नंबरिंग करत असताना आता 2 ग्रुप आहेत, 2 डिफरंट ग्रुप आहेत, तर त्यांची अरेंजमेंट ही अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जर केली तर इथाइल ग्रुपला फर्स्ट लोएस्ट नंबर द्यायचा आहे, मिथाइल ग्रुपला सेकंड नंबर येईल. 3, 4 आणि 5. आता अल्फाबेटिकल ग्रुप आपला आहे, कार्बन चेन 5 मेंबर आहे, 5 मेंबर रिंग आहे म्हणून सायक्लोपेंटेन. आणि ऑदर ग्रुपमध्ये अल्फाबेटिकल इथाइल ग्रुप कार्बन नंबर 1 वरती आहे, सो 1 इथाइल 2 मिथाइल सायक्लोपेंटेन हे करेक्ट IUPAC नेम झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये नंबरिंग करत असताना ही सायक्लोहेक्झेन रिंग आहे, पण नंबरिंग इथून स्टार्ट करायची का इथे स्टार्ट करायची? तर इथे मॅक्झिमम नंबर ऑफ ऑदर ग्रुप्स आहेत, म्हणजे करेक्ट नंबरिंग स्टार्ट करताना या CH3 कार्बन पासून आपल्याला नंबरिंग करावं लागेल. तो कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 3, 4, 5, 6. आता जरी नंबरिंग केलं असेल तरी हे जे ग्रुप्स आहेत ते ऑदर ग्रुप्स, या ऑदर ग्रुपमध्ये अल्फाबेटिकली ग्रुप कोणता अगोदर येणार आहे? तर CH2 CH3, त्या ग्रुपचं नाव अगोदर आपल्याला लिहावं लागेल. सो पॅरेंट चेन आहे आपलं सायक्लोहेक्झेन आणि फर्स्ट नॉमेनक्लेचर येणार आहे तुमचं अल्फाबेटिकली 2 इथाइल अँड देन 1 डायमिथाइल आणि पुढे पॅरेंट चेन और पॅरेंट कंपाऊंडचं नाव आहे सायक्लोहेक्झेन. सो द करेक्ट IUPAC नेम 2 इथाइल 1 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन.